एकनाथ शिंदे कोण आहे? हा एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतं काय, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही माझ्या डोक्यात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दाखवून दिलं की काम करणाऱ्याच्या मागं उभं राहायचं. आणि वाऱ्यावर सोडलं कार्यकर्त्यांना, जनतेने देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि जे घरी बसले त्यांना देखील कायमचं घरी बसवण्याचं काम या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. महाविकास आघाडीची सगळ्यांची बेरीज पकडली तरी एकट्या आपल्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. हा विजय मिळालाय, हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खास काही गडबडीमध्ये बोलवलं इकडे आणि तुम्हाला मला भेटायचं होतं. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काय काय शिवसेना करू शकते, काय सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो, या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दाखवलं, विधानसभेच्या दाखवलं आणि या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दाखवलं. आणि त्याचप्रमाणे महायुती पुन्हा या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी आपण कमी जास्ती फरकाने काही नगराध्यक्ष गेले, काही आपली मेजॉरिटी आली, काही ठिकाणी मेजॉरिटी कमी आली, नगराध्यक्ष. पण मिळालेली शिवसेनेला जी मतं आहेत ती मतं मात्र भरपूर मिळालेली आहे, भरपूर मिळाली आहे. लोकांनी भरभरून आपल्याला मतदान केलंय. आणि म्हणून गेल्या वेळच्या आकड्यांपेक्षा यावेळेस आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आणि मी नेहमी सांगायचो की 2 तारखेला निवडणूक होती, ती पुढे गेली काही ठिकाणी आणि मग 21 तारखेला आपले निकाल लागला. आणि म्हणून यामध्ये आपला मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्यांना नंबर 1 चा विजय मिळाला. मी देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन केलं, कारण आज त्यांनी या राज्यामध्ये जे यश मिळवलं, आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकवाय आपल्या बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन केलं. आणि पण दुसऱ्या नंबरला मात्र कमी जागा लढवून जास्तीचा स्ट्राईक रेट आणणारा तुमचा शिवसेना हा पक्ष आहे, याचा अभिमान मला आहे. आणि म्हणून जिथे शिवसेना कधी पोहोचली नाही तिथे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता जमाल घोटा, आता पुढच्या निवडणुकीत काय द्यायचं तो द्या तुम्ही, पण विरोधकांचा टांगा पलटी झाला आहे, घोडे फरार झालेले आहेत. आणि त्यांच्या गोटामध्ये अजून त्यांना जे काही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही त्यांना धक्का बसला त्यातून अजूनही सावरलेले ते नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मी आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, मी आरोपाला आरोपाने नाही तर टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामाने उत्तर देणार. आणि मी नेहमी कामातून उत्तर दिलं, काम करत राहिलो, आपण काम करत राहिलो. महाराष्ट्राने पाहिलं, कामालाची पोचपावती लोकांनी विधानसभेत दिली, 232 जागा लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. लाडकी बहीण योजना केली आपण. मी तुम्हालाही सांगतो, नेहमी भाषणामध्ये सांगतो, मी गरिबी पाहिलेली आहे, त्या काळची परिस्थिती आमची पाहिली आहे कुटुंबाची. एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता कुटुंबातला मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पाहिलं, माझ्या आईची काटकसर, पत्नीची काटकसर मी पाहिली होती. मग मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक त्याला कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ मुख्यमंत्री बसला होता, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि शब्द पाळला, लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. त्यांच्या डोळ्यातले मला हावभाव कळतात, लाडक्या बहिणींचे माझी वाट बघत असतात. हेच माझ्यासाठी मोठं आहे. अरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सगळी पदं मोठी वर खाली होत असतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते.
परंतु जी मला ओळख या महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख मला मिळाली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिथे जातो तिथे लोक आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावर सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं. हेच आपण कमवलंय. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, किती मालमत्ता कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे माझ्यासाठी, आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना देखील माझं आव्हान असतं की आपण माणसं जपा, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, लोकांमध्ये जा. शेवटी ह्या निवडणुका आपण जिंकतो त्या लोकांच्या, मतदारांच्या जीवावर. आणि म्हणून शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीने चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून तुम्ही देखील काम करताना तुमच्या प्रत्येकावर लोकांचं लक्ष असतं. आपला शिवसैनिक बोलतो कसा, चालतो कसा, काम करतो कसा, लोकांना मदत कसा करतो, हे लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्ही कोणी असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, उपमुख्यमंत्री असा, आमदार असा, खासदार असा, कोणी असा, तुमच्या डोक्यामध्ये कधी तो कैफ जाता कामा नये. तुमच्या डोक्यात फक्त एवढंच असलं पाहिजे की मी कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता हे तुमच्या मनात असेल तर तुमचा सर्वसामान्यांशी जी नाळ जुळलेली आहे ती कधीच तुटू शकत नाही. ही सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूसच आपल्याला मोठं करतोय. नाही तर 3 वर्षाच्या पक्षाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर दैदिप्यमान यश लोकसभेत, विधानसभेत, नगर परिषदांमध्ये कधी मिळालं नसतं. कारण आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपण लोकांचं घेणारे नाही, देणारे लोक आहोत. आधीचे लोक काय करायचे माहित आहे हा? आणि म्हणून मी सांगतो, ते घेणारे होते काय, ते रहमान ढकत काय, बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, रहमान डकैत ये याद रखना, याद धुरंधर खड़ा है. आणि आता काय केलं ते मुंबईमध्ये एवढे वर्ष, आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, एवढे वर्ष मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य ठेवलं. मुंबईत आलात म्हणून मी सांगतोय, खड्ड्यांचं साम्राज्य. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं की या संपूर्ण मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई करायची, कॉन्क्रीटचे रस्ते करायचे काम सुरू झालंय. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पुढे जातोय. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन नाही, सगळं प्रदूषित पाणी सोडत होते, ते मंजूर केलं, त्याला काम दिलं. मेट्रो बंद पाडली, मेट्रोचं कामं सुरू झाली. कारशेड बंद पाडली, ते केलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गली गलीमध्ये केला, घराघराच्या बाजूला केला, मोहल्ल्यांच्या बाजूला केला. सुशोभीकरण केलं मुंबईचं, कोस्टल रोड केला, अटल सेतू केला. आज लोकांचं जीवनमान मुंबईकरांचं सुसह्य करण्याचं काम आपण केलं. आणि फक्त विकास मुंबईपुरता मर्यादित ठेवला नाही. मुंबईमध्ये तुम्ही काय केलं? मुंबईच्या निवडणुका बोलू मी. मुंबईमध्ये काय केलं तुम्ही? मुंबई वेटीच धरली. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. कोविडमध्ये देखील लोकांच्या तोंडची खिचडी तुम्ही पळवली. डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला. खोटे कोविड सेंटर उभे केले. कुठं फेडणार हे पाप? आम्हाला शिव्या देत आहे, टोमणे मारताय. जरा स्वतःच्या गिरेबाजमध्ये वागून बघा. आणि म्हणून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता कुणाला आहे ते बघा. मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हाच मी बोलतो. मला जेव्हा मी शांत असतो, पण मला डिवचलं तर मी मात्र सगळं काढतो बाहेर. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, हा रिझल्ट तो आहे जो आता आलाय, हा तर ट्रेलर आहे. हा ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, हे पण मी सांगतो. कारण शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, एक फौज आहे कार्यकर्त्यांची. आधीची शिवसेना, आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो. बाळासाहेब कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायचे. तुम लढो हम कपडा संभालते बोलायचे नाही. असाच एकनाथ शिंदे छातीचा कोट करून कार्यकर्त्याच्या पुढे राहून लढणार आहे. आणि म्हणून हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो की बोललो मी आता ते महाविकास आघाडीच्या जेवढ्या जागांपेक्षा जास्त जागा आपल्याला मिळालेल्या. आणि मगाशी मी नगराध्यक्षपदाचं म्हणालो की नगराध्यक्षपदी 33 आपल्या लाडक्या बहिणी निवडून आल्या, 33. म्हणून मी लाडक्या बहिणींचं आणि लाडक्या बहिणींची मेजॉरिटी आहे. तसं लाडक्या भावांना पण श्रेय मला कमी करायचं नाही, कारण शेवटी लाडक्या बहिणीच्या मागं लाडका भाऊ उभा राहिला, लाडक्या भावाच्या मागं लाडकी बहीण उभी राहिली. हे गणित आहे. आणि म्हणून हे जे काय चमत्कार आहे, लाडकी बहीण काय करू शकतो विधानसभेत दाखवलंय. विधानसभेत सरकार स्थापन केलं होतं त्यांनी, मनातलं सरकार. सगळी पदं वाटून घेतली होती, 5 स्टार हॉटेल बुकिंग झाले होते, सगळं झालं होतं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी सगळी 5 स्टार हॉटेल बुकिंग रद्द करून टाकली आणि घरी बसवलं त्यांना. हा धोडालाय नाही, त्यांना खोडा घातला लाडक्या बहिणी, तर लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला. पण मी आपल्याला सांगतो, या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काय म्हणतो, एक डायलॉग आहे ना, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. अरे तुम्ही आमच्यावर काय टीका करणार, दाखवलं लोकांनी. तुम्ही एकनाथ शिंदेला तुम्ही जेवढं तुम्ही खिजवाल, जेवढे आरोप कराल, जेवढे टोमणे माराल, तेवढे माझे कार्यकर्ते पेटून उठतील आणि या महाराष्ट्रामध्ये भगवा डौलाने फडकवतील. सिंधुदुर्गात देखील पाहिलं आपण, सगळीकडेच पाहिलं. इकडे उदय सामंत आहेत, निलेश राणे, सगळी टीम सिंधुदुर्गातली, सगळ्यांची नावं घेत नाही मी. हां योगेश आहेत, रामदास भाई, अरे रामदास भाई आता आले, रामदास भाई आहेत, सगळी टीम जी आहे कोकणामध्ये. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ला नाही, सगळा महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे. मगाशी भाई तुम्ही यायच्या अगोदर चांदा ते बांदा या ठिकाणी आपला शिवसेना पोचली आहे. शिवसेना आता फक्त कुठल्या एका बेल्टपुरती मर्यादित नाही आहे. आणि म्हणून आज सर्व माझे या ठिकाणी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून मी शुभेच्छा देतो. कारण हे जे यश आहे, हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे, कार्यकर्त्यांच्या कष्टाचं यश आहे. तर 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून मी काम केलं, माझ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काम केलं आणि म्हणून आपल्याला हे यश मिळालेलं आहे. घरात बसून फेसबुक लाईव्ह करत पक्ष वाढवता येत नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विजय मेळाव्यामध्ये नगराध्यक्षांना संबोधित करताना म्हणालेले. कोकणात तर आपण वन साइड गेम केला, असं सुद्धा यावेळेला एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.